आज विशाल फदाले आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत पंचांना सज्ज होऊन मात्र नक्कीच गोलंदाजीसाठी सज्ज होते। पंचांचा इशारा आलाय आणि मॅचला प्रारंभ होतोय। मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दरेकर ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय। सामना करतोय विशाल फदाले गोलंदाजीचा। पहिला चेंडू आणि पहा इथे पाहायला मिळतो आपल्याला फटका सुरेख आहे, पण तो क्षेत्ररक्षण सुद्धा तितकं सुरेख होताना पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत अगदी चित्त्याच्या चपळाईनं एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये। यानंतरची मॅच आपण पाहतोय योगेश नगर हा संघ 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचला। योगेश नगरच्या सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे आपण रेडी राहायचंय, कुठेही जायचं नाही। मॅच झाली लगेच मॅच सुरू होईल। विशाल फदालेचा हा चेंडू, परंतु संतोषचा यावरती क्लास पाहायला मिळतोय। थांबणार नाहीये, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अक्षरशः भिरकावून दिलंय। नवीन चेंडूला इतकी सुंदर पनिशमेंट दिलीये की चेंडू अक्षरशः 6 धावांसाठी सीमारेषा फरार झालाय आणि एक उत्तुंग घणाघाती बहारदार सदाबहार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। सुंदर फटकेबाजी। मागील मॅचचा हिरो असणारा माऊली 11 कामोटेचा फलंदाज नितीन पनाले थोडासा थांबलाय आणि यावेळेस वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळाली आहे। तिथे संतोष पालच्या सोबत स्वप्नील दरेकरला पाठवले आणि संतोष पालचं नशीब पहा, मागील मॅच मध्ये अगदी शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी स्ट्राइक एंडला आला होता, जिथे तो सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आला, परंतु शेवटची 3 षटकं स्ट्राइक मिळाली नाही। इथे मात्र मोठा आघात। आता सुद्धा सुंदर फटका, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट। ओ चुकी, दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि तुर्तास 2 धावा कंप्लीट। क्षेत्ररक्षक नाराज असणार आहेत कारण महत्वपूर्ण 2 धावा। स्वप्नील आणि संतोष सुरेख प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये। स्वप्नीलने पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली, जशी स्ट्राइक संतोषकडे आले पहिल्या चेंडूवरती मोठा आघात केला। दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत। लाल रंगाची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय। लाल रंगाला अगदी धोक्याचं प्रतीक मानलं जातं, मग धोका कोणासाठी ठरणार आहे? समोरच्या दिशेने फटकेबाजी करत असताना आता मात्र उत्तर मिळालंय आणि प्रत्युत्तर असं काही मिळालंय की क्रिकेटच्या खेळातील ब्रह्मास्त्राचा वापर केलाय। विशाल फदालेने वेगावरती स्वार होत असताना अगदी पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलंय आणि पायावरती गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय। परफेक्ट यॉर्कर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। संपूर्णतः नेस्त नाबूद करून ठेवलंय आणि डॉट डिलिव्हरी येते। गोलंदाजाचं पुनरागमन आपल्याला होताना पाहायला मिळते, जिथे धावफलक 9 आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ सुरू असताना ऑफस्टिकच्या बाहेर समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच कळवतील इट्स अ लीगल डिलिव्हरी। वेल बॉल विशाल। एक धाव घेऊन स्वतःकडे स्ट्राइक करणे आणि इथे पा लेझी क्रिकेट, खराब क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा तितकीच खराब। 2 धावा कंप्लीट। मला वाटतं कदाचित दुसरं षटक टाकण्यासाठी श्लोकची घाई जास्त असावी, तिथे चेंडू मात्र निसटला जातोय। तोपर्यंत 2 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या। आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि सलामीला आलेले दोन्हीही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अजूनही खेळताना पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक पहिलं विशाल फदालेचं संपले आणि धाव फलकावरती टोटल 11 धावा लागल्या गेल्यात। दुसरं षटक टाकण्यासाठी श्लोक याला पाचारण केलं जात आहे। आता क्षेत्ररक्षण खुलं केलं जात आहे। 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणारे 5 अतिरिक्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। तिथे क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ वरती तैनात केलं जात आहे। पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय स्वप्नील दरेकर अगदी गोलंदाजाला शेवटपर्यंत फॉलो करून फटकेबाजी करण्यासाठी माहीर असलेला फलंदाज। श्लोकचा पहिला चेंडू
काय पाहायला मिळतंय, जाळ विणलं होतं परंतु जाळ फाटकं निघालंय, झेल सुटलाय, मोठा मासा गळाला लागला होता, परंतु ते स्वप्नीलचा झेल सुटलाय, जीवदान मिळाले, या जीवदानाचा फायदा कसा घेतला जाणार? यॉर्कर पद्धतीचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर, काय चेंडू पाहायला मिळालाय, 2 डॉट डिलिव्हरी, 2 डॉट डिलिव्हरी, सुंदर गोलंदाजी. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम अगदी समान समान ताकदीची संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला स्वप्नील दरेकर, दुसऱ्या बाजूला बारक्या कांबळे, एका बाजूला आपण नितीन पनाळे पाहतो, दुसऱ्या बाजूला संतोष पाल पाहायला मिळतो. आता फटका सुरेख आहे आणि वेगावरती स्वार होता चेंडू सरळ सीमारेषा पार निघून जाणार आहे. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी आपल्याला होताना पाहायला मिळते. धावफलक वेगानं पुढे जात आहे आणि 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. या षटकातील 3 चेंडू टाकून झालेत, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकामधील. स्वप्नील दरेकरला बॅक टू बॅक 2 डॉट डिलिव्हरीचा सामना करावा लागला, परंतु या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑप्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. या चेंडूवरती चेंडू आकाशाचा वेध, कॉटन बॉलची संधी, यस, आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कॉटन बॉलची संधी प्राप्त झालेली अगदी यशस्वी होताना पाहायला मिळते. श्लोकला जीवदान जे स्वप्नीलला मिळालं होतं तिथे विकेट आता मात्र येताना पाहायला मिळते, एक मोठी विकेट, आणि स्वप्नील दरेकर यांना मात्र तंबूच्या आसऱ्याला जावं लागते. न्यू बॅटर नितीन पनाळे मैदानावरती येताना पाहायला मिळतील. सुंदर फटका पाहायला मिळतोय. दरम्यान पॉइंटच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली आहे वेगानं. दुसऱ्या हो इथे फंबल, दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि 2 धावा कंप्लीट. एका धावेचं असणार महत्व मागील मॅच मध्ये एका धावेचं महत्व तुम्हाला पाहायला मिळालं. आता या मॅच मध्ये आपण पाहतोय तब्बल धाव फलक जाऊन पोहोचले ते 17 या आकड्यावरती. या षटकामधील आपण पाहतोय अजूनही एका चेंडूची शिल्लकता आपल्याला पाहायला मिळते. श्लोक गोलंदाजी करत असताना फक्त 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात. एका मोठ्या विकेटचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, एक धाव कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक दूरवरती, दुसऱ्या धावेसाठी पलायन थांबवले. चांगलं स्लोक याचं चांगलं आपल्याला कमबॅक पाहायला मिळते. चेंडूला घेतले, स्ट्राईक राहील नितीन पनाळे यांच्याकडे आणि 2 षटकांचा खेळ इथून आपल्याला संपताना पाहायला मिळालाय. एक विकेट मैदानाच्या आतमध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण धावा पाहतोय त्या 18 धावा, अर्थातच 9.0च्या सरासरीनं धाव फलकावरती आतापर्यंत लावल्या गेल्यात. आता येणारी 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ या पूर्वार्धामधील शिल्लक असणार आहे आणि या पूर्वार्धातील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना जिथे 18 धावा धावफलकावरती लावल्यात, तर येणाऱ्या 12 चेंडूवरती कशा प्रकारे आक्रमण सजवलं जाणार, कारण आता मोठे फटके येणं फार गरजेचं. कमीत कमी 45 धावांपेक्षा जास्त धावा जर शिवशंभो 11 संघासमोर खेळायचं तर कराव्याच लागतील, कारण या संघाकडे फलंदाजी खूप सुंदर आहे. विशाल फादाले, बारक्या कांबळे, गणेश कटके हे मोठमोठे फटके खेळणारे खेळाडू आपल्याला जिथे संघामध्ये पाहायला मिळतात. इथे उजव्या एष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि वाईड चेंडू येतोय. खेळाडूंसाठी एक पुन्हा एकदा सूचना असेल, कुठल्याही खेळाडूसाठी इथे रिव्ह्यू नसणार आहे.
जर पंचांना वाटलं तरच पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, अर्थात रिव्ह्यू साठी कोणी अपील करू नये. फुल लेनचा चेंडू लोअर फुल टच पद्धतीचा त्याला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पार गेलाय. चौकार येताना पाहायला मिळतोय. धाव गती इथून वाढवली जातीये आणि धाव फलकावरती आता धावा आपण पाहतोय 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. प्रथमेश गोलंदाजी करत असताना आपल्याला पहिला चेंडू वाईड पाहायला मिळाला. इथे प्रथमेशनं मागील मॅच मध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती. ऑब्जेक्शन आलं होतं परंतु ते ऑब्जेक्शनला फेटाळून अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरक्षित हात. नितीन पनाळे बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. मोठा मासा गळाला लागलाय. धाव गती रोखली जाणार काय? धाव गती थांबणार काय? आता प्रतापलाल आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या दिशेने फलंदाजीसाठी येताना. संतोष पाल एक आक्रमक फटका त्यांच्या बॅट मधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. संतोष पालना आतापर्यंत 10 धावा कुठल्यात 5 चेंडूंचा सामना करत असताना त्यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे. 2 दुहेरी आणि 2 डॉट चेंडू. परंतु आता मात्र धाव गती वाढवावी लागेल. परंतु समोरच्या दिशेनं प्रथमेश सुरेख कामगिरी आपल्या टीम साठी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळून काढले. 2 धावा खेळल्यानंतर कॉल दिलाय परंतु पहा स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू लाडवला जाईल. 1 धाव तिथे पाहायला मिळते. चौकारानंतर कुठलाही मोठ्या पद्धतीचा फटका पाहायला मिळत नाहीये. त्याच्यामध्ये एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि धाव फलक 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता संतोष स्ट्राईक एंड वरती आलेत. रिव्हर्शिपचं अस्त्र काढलंय. पंचांकडे अपील केली जाते. समोरच्या दिशेनं सुरेख फटका पाहायला मिळते. लॉंग ऑफला फिल्डर आहे. 1 धाव झाली आहे आणि सुरेख कलेक्शन. हे सुरेख कलेक्शन होत असताना 1 धाव इथे सुद्धा आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळते. या षटकामध्ये चौकारानंतर कुठलाही मोठा फटका खरंच खऱ्या अर्थानं प्रथमेश यांनी खेळू दिला नाहीये. आता प्रताप लाडसाठी डॉट डिलिव्हरी टाकली आहे आणि षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपले. जिथे 2 गडी तंबूच्या आसराला आपल्याला परतताना पाहायला मिळाले. स्वप्नील आणि नितीन हे 2 फलंदाज तंबूच्या आसराला आपल्याला जाताना पाहायला मिळाले. प्रताप आणि संतोष मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 25 धावा लागल्यात. शेवटचं षटक असणार आहे. या षटकामध्ये किती धावा कुठल्या जाणार, किती धावांचा डोंगर उभा केला जाणार, आव्हान कशा प्रकारे ठेवलं जाणार, ही बाब फार महत्वपूर्ण असणार आहे. कारण दोन्ही संघ एक सामना जिंकून इथपर्यंत हा प्रवास करून आलेत. जो संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल त्यांना योगेश नगर संघासोबत खेळावं लागणार आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी आपण गणेश कटके या गोलंदाजाला पाहतोय. मागील मॅच मध्ये 1 चेंडू 3 धावांची गरज असताना खणखणी षटकार ठोकून विजय प्राप्त केला होता. संतोष पाल वेल सेटल सलामीवीर आपण मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहतोय. आता गिअर चेंज करावा लागेल आणि नक्कीच गिअर चेंज केलाय. काय फटका पाहायला मिळालाय. संतोष पालच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. 6 धावा षटकार. गणेश कटके यांचं स्वागत केलंय. मोस्ट वेलकम गणेश. 6 धावा बिग 6.
बॅटच्या रडार मध्ये मिळालेला हा चेंडू पाहायला मिळाला. जो स्ट्रॉंग झोन पाहायला मिळतो, बॅटिंगचा क्लास इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बिग हिट चेंडू सीमा पार, 6 धावा षटकार, बॅक टू बॅक सिक्सर. आणि काय पाहायला मिळतंय, गिअर नक्की चेंज केलाय आणि काय स्पीड वाढवलंय, वेगाने धावफलक पुढे तब्बल जाऊन पोहोचलंय. 37 रन, 37 धावा धावफलकावरती. या चेंडू मात्र नक्कीच खराब पाहायला मिळाला. अशा फुलटॉस पद्धतीचे चेंडू संतोष पाला टाकू शकत नाही. लॉलीपॉप चेंडू पाहायला मिळाला, फुलटॉस पाहायला मिळाला. ऑफ साइडला यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट केली, संतोषनं कॉल दिलाय प्रतापसाठी आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. पहा हरणाची गती, चित्त्याची चपळाई. 3 चेंडू मध्ये 14 धावा कुठून काढल्यात. जिथे धाव फलक स्थिरावलं होतं ते धाव फलक आता मात्र वेगाने पुढे जाताना पाहायला मिळतंय. धावांचा डोंगर उभा करण्याचं काम सुरू आहे. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडू मध्ये मोठा घणाघाती प्रहार येणार काय. ऑफ साइडला आणि तिथे झेल टिपला जातोय. हा चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळाला. जसं क्षेत्ररक्षण सजवले त्याचप्रमाणे हा चेंडूची गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 चेंडू झालेत, 39 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 2 चेंडू शिल्लक. आणि ली प्रशांत आपल्याला येताना पाहायला मिळतोय. प्रशांत बेनकले या नावानं मात्र नक्कीच हा खेळाडू पाहायला मिळतो. परंतु कामोटे क्रिकेटमध्ये ली असं नाव आहे, कारण त्याची गोलंदाजी ऍक्शन जी आहे, बॉलिंग ऍक्शन जी आहे ती सिमिलर पाहायला मिळते आपल्याला ब्रिटले यांच्याशी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. आणि समोरच्या दिशेनं फटका सजवलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय आणि चांगलं कमबॅक गोलंदाज पाहायला मिळाले. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या आधीच्या चेंडूवरती जशी गणेशला विकेट मिळाली, खंडूराक्षींनी सांगितलं हाच टाकायचा आहे आणि मग मात्र तंत्रशुद्ध पद्धतीने गोलंदाजीला सुरुवात झाली. सकाळी खंडूराक्षे यांनी 6 चेंडू मध्ये फक्त 1च धाव दिली. वाघाचा तोच दरारा, तीच दहशत अजून कायम आहे. मयूर शेवटच्या चेंडू फेस करण्यासाठी पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु इथे सुद्धा झेल टिपला जातोय आणि बॅक टू बॅक आपण विकेट पाहतोय आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट होते गणेश कटके यांची. पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावा आल्यानंतर वेलकम बॅक आपल्याला पाहायला मिळालं. 39 धावा धावफलकावरती लागल्या आणि विजयासाठी 40 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सूचना देतोय योगेश नगर संघाचे सर्व खेळाडू, विनंती असेल कोणी कुठेही जाऊ नका. यानंतरची मॅच या 2 संघांमधून विजय प्राप्त करणारी टीम जी असेल त्यांच्यासोबत नक्कीच खेळवली जाईल. त्यामुळे कोणी कुठेही जाऊ नका, मैदानावरती हजर राहा. आणि विनंती करतोय माऊली 11 कामोटे संघ, चला आपण वेळ घेऊ नका, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या, कारण यानंतर अजूनही ही मॅच पकडून 4 मॅच अजून खेळवायच्या. त्यामुळे विनंती असेल चला. फलंदाजी करत असताना माऊली 11 कामोटे संघानं 39 धावा कुठल्यात, 40 धावांची गरज आहे. अर्थातच प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीने धावा जमवावे लागतील.
अगदी सकाळपासून आपण पाहतोय मयूर चिमणे आयोजन कमिटीच्या माध्यमातून मात्र आपण नक्कीच पाहतोय ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी फार मेहनत पाहायला मिळते. मित्रांनो एखादा आयोजन करणं सहज साधी सरळ सोपी गोष्ट नसते. अगदी 2 दिवसापूर्वीच्या वेळेस कामोट्यामध्ये मी फील्ड वरती वर्क करत असताना पाहिलं बंटी तोंडलकर, मयूर चिमणे, गिरीश चिमणे, त्यानंतर अतुल म्हात्रे सर्व मंडळी आपल्या पटेल प्लाझाला बसून त्या ठिकाणी सर्व आयोजन आपल्याला करताना पाहायला मिळाले. अगदी प्रत्येक संघाला कॉल करून त्यांची एंट्री कन्फर्म करणं, प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी शहानिशा करणं, प्रत्येक गोष्ट या आयोजनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता न लाभू देणं हे खऱ्या अर्थानं आयोजनाचं काम. आणि एक यशस्वी आयोजन या सर्व जय गावदेवी कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 16व वर्ष आपल्याला पाहायला मिळते कैलासाची जाणारा चिमणे स्मृती चषक 2025 आणि एक सुंदर आयोजन अगदी अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला येऊन पोहोचताना पाहायला मिळते. याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तो शेवटचा दिवस खऱ्या अर्थानं या आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला गोड होताना पाहायला मिळतोय. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले असतील, चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. माऊली इलेव्हन कामोटे वेळ घेऊ नका. चाळीस धावा रोखायच्या. या आधीच्या मॅच मध्ये आपण प्रशांत बेनकुले यांना पाहिलं ते नव्हते, परंतु जशी पहिली फेरी विजय प्राप्त करून दुसऱ्या फेरीमध्ये पदार्पण केलं तसं पाचारण केलंय आणि ली यांना सुद्धा मैदानावरती घेऊन आलेत माऊली इलेव्हन कामोटे संघ. हा आटापिटा कशासाठी, हा अट्टहास कशासाठी, विजय प्राप्त व्हावा हीच इच्छा आमुची, व्हावं यशस्वी आम्ही, घेऊ गगन भरारी. एक आगळं वेगळं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एक एक हिरा एक एक मोहरा आपला जमा करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. 10च्या सरासरीने धावा जमवायच्या. 24 चेंडू मध्ये 40 धावा ली आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती ली अर्थातच प्रशांत, विशाल आणि बारक्या जोडी मैदानाच्या आतमध्ये. नॉट राईट एंड वरती खेळाडू मित्रांनो अपरिचित नाहीये, परिचय सर्वांना आहे. जवळपास 13 वर्ष पूर्ण झाली. हा खेळाडू असा आहे, या खेळाडूवरती सर्वात प्रथम आपल्याला गाणं पाहायला मिळालं, पाहिजे तेवढ्या देईन दिडक्या तुलार. हा सामना जिंकून दाखव बारक्या मालर. तो बारक्या कांबळे रायगडचा वेल फिनिशर म्हणून ओळखला जाणारा नॉट राईट एंड वरती पाहायला मिळतं. स्ट्राईक एंड वरती विशाल फदाले, शिवशंभू इलेव्हन कामोटेचं भविष्य. समोरच्या दिशेनं प्रहार पाहायला मिळेल. संतोष पाल तिथे येतील आणि एक धाव कंप्लीट केली जाईल. सुरेख गोलंदाजी, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षणाचा व्यूह रचना केली आहे त्याप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळते. यष्टी रक्षण स्वप्नील दरेकर आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट स्लिप मध्ये सचिन गुंजाळ जय आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये गणेश क्षीरसागर पाहायला मिळत आहेत, प्रताप लाड पाहायला मिळत आहेत. दुसरा चेंडू साकण्यासाठी पुन्हा ली सज्ज झालेत. बारक्यासाठी चेंडू टाकला. बारक्या कांबळे बॅक टू द पॅव्हिलियन. या खेळाडूला बारक्याची विकेट घेण्यासाठी अट्टहास करून बोलवलंय, कारण पहिल्या मॅच साठी नव्हता आणि या मॅच मध्ये बारक्याचा सामना करत असताना पहिल्या चेंडूवरती घराचा रस्ता दाखवलाय. जय काय सुंदर झेल टिपला. मित्रांनो मोठा मासा गळाला लागलाय. गोलंदाजाचा आत्मविश्वास, गोलंदाजाचं मनोबल या विकेटनं फार उंचावलं असणार आहे, कारण बारक्या कांबळे सारख्या खेळाडू समोर फलंदाजी करत असताना गोलंदाजावरती दबाव काय असतो हे तुम्हा आम्हा सांगण्याची गरज नाही. इथे त्या गोलंदाजाने ते यशस्वी करून दाखवलंय.
दोन चेंडूचा खेळ झालाय एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव धाव फलकावरती. नवीन फलंदाज चंदू ली फटका फसलाय डमरू चेंडूच्या खाली. ओ आणि पा काय पाहायला मिळते क्षेत्ररक्षण सुरेख झालंय परंतु क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळाले. 30 यार्ड सर्कल पासून अगदी सीमारेषापर्यंत भरधाव वेगानं चेंडूचा पाठलाग करत येणं आणि अखेरच्या टप्प्यामध्ये त्या चेंडूला अडवणं महत्वपूर्ण 2 धावा आपल्या संघासाठी रोखणं ही कमी बाबीची गोष्ट नाहीये. सुंदर 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 प्रयत्न निखिल. 3 चेंडू आणि 3 धावा परंतु चंदू यांचा फटका आपल्याला सुरेख पाहायला मिळाला. निवियाचा नवीन चेंडू त्याच्यावरती आघात पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा संधी प्राप्त झालीये. ओ झेल सुटलाय आणि सहज साधा सोपा सरळ झेल सोडलाय. या आधीचा प्रयत्न काय अप्रतिम पाहायला मिळाला. इथे साधा सरळ झेल सोडलाय. कदाचित सूर्यदेव त्यांच्या डोळ्यावरती चमकली की काय संतोष पाले यांच्या कानामध्ये तेच सांगताय. परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये जरतरला प्राधान्य नाही. क्रिकेट जरतर शिवाय पूर्णही होत नाही असं म्हटलं जातं परंतु जरतर क्रिकेटमध्ये चालतच नाही. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती विशाल फदाले स्ट्राईक येताना पाहायला मिळतील. स्वतःला थांबवलंय विशाल फदाले यांची चहल कदमी आपल्याला पाहायला मिळाली. मगर नियंत्रित गोलंदाजी होण्यासाठी स्टॉप केलं जातंय. नव्याने सुरुवात करावी लागणार. सब्र का फल मिठा होत आहे. थांबणं फार गरजेचं. कम खर्चावर ज्यादा चर्चा ये उड़ा दिया गेंद सीमा रेखा के बाहर. छरन षटकार और ये गणागाती प्रहार देखने को मिल रहा है. यहाँ पे रनों की अगर संख्या देखें तो 10 रन पहली ओवर यहाँ पे शुरू है. 5 गेंद मैदान के अंदर डाल चुके हैं लिखा और एक गेंद बाकी है. और देखिए टेक द कैचेस और विन द मैचेस क्रिकेट में कहा जाता है. क्रिकेट में कहावत है. अब नितिन पनाले बताते हुए डमरू को अगर ये कैच लिया जाता तो ये छक्का नहीं आता. ये गलती हो गया और गेंद गई है मानसरोवर स्टेशन. चलो भैया लेके आइए. जो समीकरण है वो 10 रन का है और ऑलरेडी 5 गेंदों में 10 रन यहाँ पे स्कोर बोर्ड पे दिखाई दे रहे हैं. विशाल फदाले नाम ही काफी है. आता अंगाचा वेध घेणारा चेंडू. तू ली सुद्धा काही कमी नाही. हा शेवटचा चेंडू डॉट टाकताना आपल्याला पाहायला मिळाले. 10च्या सरासरीने 10 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि 3 षटकांमध्ये 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या. पंचांना विनंती असेल सामन्याला स्पीडअप करून घ्या. जय नावामध्ये जय आहे आणि मागील मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. अठरा वर्षाचा हा युवा खेळाडू
लेदर बॉलला वारंवार प्रॅक्टिस सुरू असते जय. आणि आपण पाहतो अगदी कामोट्यामध्ये क्रिकेट खेळत असताना गत वर्षी या खेळाडूने कामोटे क्रिकेट कॉलनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, परंतु आपल्या नावाची चर्चा नक्कीच ठेवली आहे, कारण काम ऐसा करो की नाम बन जाए. फुल लेनचा चेंडू पाहायला मिळाला, तो चेंडू इथे मिस झालाय. एक धाव येताना पाहायला मिळाली. मयूर सर, काम ऐसा करो कि नाम बन जाए और नाम ऐसा करो कि काम बन जाए. एक बार नाम बन जाए, नाम सुनते काम बन जाए. यस, बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथे धावा पाहायला मिळतात. एक धाव येते. विशाल फदालेवरती फार मोठी जबाबदारी असणार आहे, कारण विशालने 7 धावा कुठल्या 3 चेंडू फेस करत असताना एस उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू येतोय. एक धाव जोडली जाते. विशालचा जो स्ट्रॉंग झोन आहे त्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू टाकायचा नाही असा कानमंत्र मात्र मिळालाय. वन बाउंस सुद्धा या ठिकाणी घोषित झालाय, म्हणजे पुन्हा आता गोलंदाजाला दंडित केलं जाणार जर त्याने बाउन्स चेंडू टाकला तर. बाउन्स चेंडू टाकता येणार नाही, परंतु वेग आहे जयकडे. आणि इथे चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय अगदी कलात्मक पद्धतीने. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये अर्जित केलंय आणि पंच मात्र इथे रिव्ह्यू मागतायत. तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत नो बॉल साठी. तर चेंडूची हाईट मात्र इथून चेक केली जाणार, कारण वन बाउन्स तर पाहायला मिळाला. यस, आणि हा मात्र नो बॉल घोषित केलाय, कारण तू वन बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा सेम टू सेम डिलिव्हरी. आणि आता मात्र आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. जे विशू कोहली सर सांगतील, फार मोठा दांडगा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या डोक्यावरती हात गर 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 फिरवत कळवताय, तू उघडा डोळे पाहणी. येणारा चेंडू फ्री हिट. 2 बाउन्स झाले. तिसरा टाकला तर बाद व्हावं लागेल. गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. सूचना दिली आहे, दंडित केलंय. ओ, आणि वाईट चेंडू पाहायला मिळतोय. फ्री हिट. कंटिन्यू. खराब गोलंदाजी. मागील सामन्यामध्ये जी गोलंदाजी पाहायला मिळाली, एक लिगल डिलिव्हरी झाली आहे फक्त. नितीन पन्हाळेचा आवाज सगळ्यांना ऐकू येत असेल. सगळ्यांना सांगितलंय फ्री हिट आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. दडपण आणि दडपण. अवांतर धावा. या षटकामध्ये फक्त एक लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला. आणि तब्बल आपण पाहतोय 4 अवांतर चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 1 नो बॉल प्लस चौकार पाहायला मिळालाय आणि 3 वाईटचे चेंडू. तब्बल धावा जर या षटकामध्ये पाहिल्या तर आपण पाहतोय 9 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. आता रिव्हर्सिसचं असर पाहायला मिळालं आणि लिगल डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आली. अवांतर चेंडू नंतर मात्र स्वतःचं मनोबल वाढवणारा चेंडू इथून मात्र आपण पाहतोय जय यांनी टाकलाय. विशाल फदाले हा फलंदाज मैदानावरती खेळत असला की गोलंदाजावरती दडपण टाकण्यासाठी आपण पाहतो. फार मोठी चहलकदमी मैदानाच्या आतमध्ये पाहिली जाते. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. धावफलकावरती तब्बल धावा 19 धावा लागल्या गेल्यात. अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज असणार आहे. ओ
पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं जातंय. लेग बिफोर द विकेट. तीन गोष्टी महत्वाच्या, पिचिंग इन द लाईन, इम्पॅक्ट इन द लाईन, विकेट सिंग. आणि पंचांनी इथं कळवलंय विशाल पदाले बॅक टू द पॅव्हेलियन. पुन्हा एकदा मोठा मासा गळाला लागलाय. जय कमालीचं कमबॅक पाहायला मिळाले. ज्या विशालनं त्रास दिला होता ना मैदानाच्या आतमध्ये, त्याला मात्र इथून मैदानाच्या बाहेर पाठवले. पाणी हवं असेल तर पाणी मैदानावरती आहे, तिथून पाणी घ्या, परंतु जास्त वेळ घेऊ नका. मागील मॅच मध्ये साहिल सुद्धा शिवशंभो 11चा नव्हता. साहिलला सुद्धा या मॅच साठी बोलावून घेतले. आमचे सुधीर भाऊ शिवशंभो 11 कामोठे संघाचं संघ मालकीय नेतृत्व करत असताना काय त्यांचा आटापिटा पाहायला मिळतो. संघाने विजय प्राप्त करावा हीच इच्छा. दोन्हीही संघ कुणीही हार मानायला तयार नाही. तीन लीगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाल्या. साहिल साठी हा चेंडू पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे, निखिल आहे चेंडूवरती आणि पार फेकी काय पाहायला मिळते. आर पार फेकी. 4 क्षेत्ररक्षकांचं आपल्याला प्रोटेक्शन पाहायला मिळालं चेंडूला अडवण्यासाठी. 1 धाव तिथे पाहायला मिळेल. 10 धावा या षटकामध्ये सुद्धा आल्यात. आता अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. एका चेंडूवरती 9 धावा आल्यानंतर नंतरच्या 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आहे. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. इथे सुद्धा बॅटच्या रडार मध्ये चांगला पाहायला मिळाला नाही. 1 धाव कंप्लीट झाली आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. साहिल आणि चंदूला माहिती आहे दैवत मात्रे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. यानंतर टॉस केला जाणार आहे, त्यामुळं योगेश नगर संघाचा संघनायक दैवत मात्रे विनंती असेल. धावफलक 22 आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही विजयासाठी आपल्याला 18 धावांची गरज पाहायला मिळते. 13 चेंडू 18 धावांची गरज. अंगाचा वेध घेणारा चेंडू, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. शिवशंभो 11 कामोठे संघाला विजय प्राप्तीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळतात. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जिथे विशाल फदाले आणि बारक्या कांबळे तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचलेत. आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 धावांची गरज आहे. विशाल फदाले काहीतरी कानमंत्र देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेदर बॉल क्रिकेटला रेग्युलर प्रॅक्टिस करणारा अजून एक खेळाडू मयूर आपल्याला माऊली 11 कामोठे संघाकडून पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी आलाय. तंत्रशुद्ध पद्धतीने गोलंदाजी करणारा खेळाडू. ओ फटका फसलाय. जाळ 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 भिनलंय आणि पहा फाटक्या हाताचा फिल्डर पाहायला मिळाला. 1 धाव.
11 चेंडू आणि 17 धावांची गरज विजयासाठी. आमचे मित्र समालोचक संतोष जाधव यांचं आगमन. ओ इथे पाहायला मिळतोय लॉलीपॉप चेंडू आला, त्याचा भिरकावून दिलाय, सामना खुला केलाय, सामना खुला केलाय. मयूर म्हणत असेल हे मी काय केलं, कारण मयूर कडून अशी गोलंदाजी अपेक्षितच नाही. स्वप्नील दरेकर यांना आपण पाहतोय, चेहऱ्यावरती राग आहे. 10 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. फलंदाजाला त्याच्या रडार मध्ये चेंडू दिलाय. शिवशंभो 11 कामोटे संघाचा संपूर्ण खेमा खुश. हा मोठा फटका जो आलाय ना, त्या मोठ्या फटक्याने फलंदाजाला संपूर्णतः आत्मविश्वासामध्ये आणलंय. कॅच फार महत्वाची होती. मयूरने जर ती कॅच घेतली असती तर काय हा फटका आला असता काय समोरच्या दिशेनं. हलक्या हाताने खेळून काढले. जवळपास सामना बॉल टू रन येऊन पोहोचलाय. 9 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. म्हणजे सामना काहीच नाही. एका बाजूला आपण पाहतोय साहिल देसाई खेळताना पाहायला मिळतोय. हा तोच साहिल देसाई आहे. हा कित्येक वेळा बेस्ट बॅट्समन आपल्याला कामोटे कॉलनीमध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळालाय. कामोटे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्या मॅचेस पाहायला मिळतात, दिवा पाटील क्रीडांगण या ठिकाणी बेस्ट बॅट्समन बहुतेक वेळा राहिलाय. तो समोरच्या दिशेनं स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. डॉट डिलिव्हरी मयूरच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतीये. मित्रांनो, मागील मॅच तुम्ही विसरू नका. जय पाटील गोलंदाजी करत असताना जय पाटील यांनी अगदी याच शिवशंभो 11 कामोटे संघाला नाकी 9 आणून सामना 1 चेंडू आणि 3 धावेवरती आला होता. क्रिकेटला हलक्यामध्ये घेण्याची चूक करू नका. इथे पाहतोय गॅप सिलेक्शन आहे. चेंडू नितीन पनाळे चेंडूवरती आले. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा घेतल्या जात आहेत आणि सामना येऊन पोहोचतोय तो 7 चेंडू आणि 8 धावा. मागच्या सामन्यामध्ये 7 चेंडू 8 धावांची गरज होती. सेम टू सेम मागचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ बॅटची लिडिंग एज, काय हा झेल झाला असता. 6 चेंडू 7 धावांची गरज. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात. नवीन षटकाला होईल सुरुवात. आता मात्र माऊली 11 कामोटे संघाची रणनीती काय असणार, क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलं जाणार, सिंगल्स कुठे रोखल्या जाणार, मोठा फटका कशा प्रकारे येऊ दिला जाणार नाही, तर समोरच्या दिशेने चंदू आणि साहिल यांचा फक्त एकच प्रयत्न असणार आहे, या 7 धावा कशा ना कशा पद्धतीने काढून घेणं. कारण 6 चेंडूमध्ये 7 धावा म्हणजे एकदम साधी सोपी सहज रणनीती आहे. परंतु मागील मॅच मध्ये आपण पाहिलं, मागील मॅच मध्ये प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये ती मॅच 1 चेंडू आणि 3 धावांवरती येऊन ठेपली होती. नितीन पनाळे मागील मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी करणारा गोलंदाज, मॅन ऑफ द मॅच राहिले होते. चला क्षेत्ररक्षण असताना पाहायला मिळते. साईसाठी ऑफ किकच्या दिशेने चेंडू टाकलाय.
ओ आणि झेल टिप्लाय साहिल देसाई बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमहर्षकता. मागील मॅच मध्ये 5 चेंडू 7 धावांची गरज असताना जो फलंदाज फलंदाजी करत होता तोच गणेश कटके फलंदाजीवरती येताना पाहायला मिळतोय. मॅच 1 चेंडू 3 धावांवरती आली होती. सेम टू सेम सिच्युएशन गणेश कटके साठी पाहायला मिळते. परंतु मागील मॅच मध्ये गोलंदाज वेगळा होता. या मॅच मध्ये वेगळा गोलंदाज आहे. काय घडणार काय बिघडणार कशी मॅच होणार ही गंमत जम्मत आहे मित्रांनो क्रिकेटची. पंकज गाडगे वेल अँड गुड. यस मॅच हारल्यानंतर या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात. कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. अथक प्रयत्न आपल्याला मागील मॅच मध्ये पाहायला मिळाले. मोरया इलेव्हन कामोठे संघ म्हटलं की अगदी शेवटपर्यंत हार न मारणारा संघ म्हणून या संघाची कामोठ्यामध्ये ओळख आहे. परंतु आज मात्र पहिल्याच फेरीमध्ये पराभूत जरी व्हावं लागलं असेल तरी मित्रांनो एका पराभवानं काहीही नसतं. चला स्पीडअप घ्या नितीन स्पीडअप घ्या. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला योगेश नगर कॅप्टन. ओ काय फटका सजवलाय गणेश कटके. बिग हिट बिग हिट बिग हिट. 6 धावा षटकार. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची गरज असताना षटकार ठोकून विजय प्राप्त करून दिला होता. इथे सांगितलंय मागील मॅच मध्ये 3 लगातारचे डॉट चेंडू खेळलेली जी चूक मी केली ती करणार नाहीये. आणि इथे मात्र आल्यासरची घाणाघाती प्रहार केलाय. उत्तुंग 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 गगन भीती गगन भरारी घेणारा फटका. हो आता फक्त सिंगल कारण सिंगलच पाहिजे. आणि मॅच मात्र विजय प्राप्त केला शिवशंभो इलेव्हन कामोठे संघानं. वेल प्लेड माऊली इलेव्हन. सुंदर खेळ आपला पाहायला मिळाला. चला गणेश नगर